नमस्कार मित्रांनो. आज आलो आहे आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये झालटा सुंदरवाडी या पाटीवर. नुकतंच काही दिवसापूर्वी 30 तारखेला इथं मैदान पार पडलं. आदत बैल, दुसा बैल आणि त्याच्या पाठोपाठ हे दुसरं मैदान ठेवण्यात आलं. ओपन बैलांचा विचार करून हा मैदान ठेवण्यात आलेलं आहे. सुंदररित्या फाट्या वगैरे तयार झालेल्या आहेत. आता 2 दिवसावर मैदान येऊन थांबलंय. तसेच आपल्यासोबत आहेत आयोजक, प्रसिद्ध गाडा मालक, अ, तालुका अध्यक्ष दुराजी भाऊ खडके. तर आयोजक आहे आपल्यासोबत. नमस्कार दादा. जय श्रीराम. सर्वात अगोदर आपला परिचय द्या. मी कृष्णा खडके या कमिटीचा आयोजक आहे आणि आपण नुकतंच आता मैदान ठेवलं होतं, आदत बैल दुसा बैल. त्याच्या पाठोपाठ हा दुसरं मैदान लगेच ठेवण्याचं काय कारण सांगता येईल? आपलं हे दुसरं मैदान पण आदत दुशाचं होतं. हं. ते पहिलेच नियोजन झालं होतं दुसऱ्या मैदानाचं पण. त्याच्यानंतर हे ओपनचं मैदान ठेवण्यात आलं. आदत दुशाचं मतलब ओपनचा विचार करून हा मैदान ठेवण्यात आलं का बाबा आदत दुशा ओपनच्या बैलाला पैरे होत नव्हते. त्यामुळे हा मैदान ओपनचं ठेवण्यात आलं. काय काय बदल करण्यात आलाय तसंच? जसं आदत दुसाचं मैदान होतं, ओपनचं मैदान करण्यात आलंय, तसं फाटीत मैदानात काय काय वेगळ्या वेगळ्या गोष्टीत बदल? पहिले थोडी फाटीमध्ये हे होते, खडे वगैरे होते. त्याच्यानंतर फाटी पूर्ण आपण बघतच आहे का फाटी पूर्ण लेवल करून घेतली आणि आता पूर्ण फाटी क्लिअर झालेली आहे. किती अंतर राहणार आहे फाटीचं? 1000 आणि रुंदी किती सांगता रुंदी येईल? 15 फूट. 15 फूट. बक्षिसाचं स्वरूप वगैरे? बक्षीस हे पहिलं बक्षीस असणार आहे आपलं 2,11,000, 21,000, 11,000, तिसरं 71,000 आणि चौथं 51. अशा रीतीने सगळं बक्षीस रचना आहे. अजून काय काय आहे बक्षिसामध्ये? क्वार्टर फायनल वगैरे कसं? बक्षिसामध्ये गट पास होणाऱ्या गाडी समजा आपल्याकडे ट्रॉफी आहे आणि जे सेमीला होतील त्यांचे जे सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर आहे त्यासाठी आपल्याकडे एक मिडल आहे. क्वार्टर फायनलला आपण प्रत्येकी गाडीत 2,500 रुपये असं ठेवलेले आहे. खूपच छान रीते मित्रांनो, बैलगाडी मालकांचा विचार करून मैदानाचं आयोजन केलेलं आहे. तसंच आपल्यासोबत आयोजक, एक प्रसिद्ध बैलगाडा मालक, जॉकी आणि तालुका अध्यक्ष दुराजी भाऊ खडके हे सुद्धा आहेत. तर चला बघूया त्यांचं काय मत आहे. करा चालू फाटा. नमस्कार भाऊ. नमस्कार. काय सांगता येईल, आता सुंदर असं मैदानाचं फाटी वगैरेचं नियोजन झालंय? नाही, फाटी तर एक नंबरच आहे. पहिल्यापासूनच फाटी चांगली आहे आणि जसं मैदानाचं आयोजन जर बघितलं आपण, कारण बैलगाडा मालक खूप जास्त उत्सुकते या मैदानाकरिता. कारण ओपनचं मैदान भरपूर दिवसानं ओपनचं मैदानच नव्हतं आपल्याकडे आणि आता ओपनचं मैदान पडलं त्यामुळे ओपनच्या बैलगाडा मालकांची उत्सुकता थोडी वाढलेलीच आहे. काय काय बदल करण्यात आला मैदानात? आणि मैदानात बदल काही नाही, फाट्या आहे तेच आहे, फक्त त्यांना एक उजाळा दिला आणि बक्षीस रचनेमध्ये आपण आदत दोषाचं जे ठेवलं होतं त्याच्यात थोडं भर घातली. त्याच्यात थोडा बदल केला बक्षिसामध्ये आपण. भाऊ, आपण एक 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे बघा, आपण भेटलो होतो. त्यावेळेस तुम्ही सांगितलं होतं मला, की कुठंतरी मी माझ्या जिल्ह्यात बैलगाड्या शर्यतीला थोडासा भर देणार आणि मी माझ्याकडून होईल तेवढे प्रयत्न करून मैदान वाढवण्याचा प्रयत्न नाही, करणार. आपण यावर्षी सुरुवातीलाच विचार केला होता की आपल्याकडे कमीत कमी एक 8-10 दिवसाच्या अंतरानं मैदान पडलं पाहिजे, कमीत कमी 15 दिवसाच्या अंतराने. पण जेवढे आयोजक आपण उत्सुक केले तेवढे आयोजक जर बघितले तर एक 4-4, 5-5 दिवसाच्या अंतरानं मैदान आहे. तसं जर बघितलं तर रोज मैदान होतील. पण थोडा बैलगाडा मालकांचा पण विचार केला पाहिजे. एक 4-4, 5-5 दिवसांनी मैदान. कुठेतरी आपण या गोष्टीला पुढाकार दिला. नाही, भरपूर आयोजक केले आपण तयार. त्यांना कुठंतरी एक असं दिलासा दिला की अशा असं होतं. काहीतरी सुरुवातीला आपल्याकडे झालं पाहिजे. सुरुवातीला जसं आपल्याकडे आपणच रोज सेकंद व्हायची, हा सेकंदचा खेळ व्हायचा, त्या प्रकारे आपल्याकडे एक 4-5 दिवसाच्या अंतराने भरपूर 3 फेऱ्याचे मैदान होते. पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये आदात आणि दुसा हेच मैदान चालू होते. पण आपल्याला कुठंतरी लक्षात आलं, जसं एखादी मुलगी बघायला मुलाला अडचण येऊ लागली सध्या, तसंच ओपनच्या बैलाला आदात आणि दुसा याचा खूप प्रयत्न करायला लागू राहिला. कारण आपल्याकडे पण बैल आहे. मी भरपूर लोकांना बोलतो बाबा, भरपूर लोकांचे फोन येतात आदात ओपन वाल्याचे. ओपनची आपण आदात दुशावाल्याला जर व्हिडिओ टाकली त्याला फोन करून सांगावं लागतं तेवढी व्हिडिओ बघा ना.
त्याला व्हिडिओ बघायला सुद्धा टायमिंग नाही. मग त्या गोष्टीचा आपण विचार केला, अरे ओपनचं मैदान घ्यावं लागतं आपल्याला. मग आता आपलं इथं एक ओपनचं मैदान आहे. त्यानंतर आयुक्त सरपंच आहे शिल्लेगावचं, त्यांचं 16 तारखेला ओपनचं आहे. त्यांना बोललो आपण ओपनचं घ्या, त्यांनी पण ओपनचं केलं. असे 1-2 ओपनचे, 1-2 आदात दुशाचे, म्हणजे आदात दुशेवाले पण कुठंतरी फुगायला नको आणि ओपनवाले पण कुठंतरी फुगायला नको, म्हणजे समान चाललं पाहिजे. हे बैलगाडी क्षेत्र कुठंतरी टिकलं पाहिजे. आणि त्याचरीत्या बाकी सगळ्या गोष्टी विचार करून आज ओपनच्या बैलांना पण कुठंतरी साथ मिळावी आणि अडचणी ओपनचे त्यांच्या पण भरून निघावा. ओपनचे मैदान झालेच पाहिजे. कारण जे ओपनचे बैल आहे का, त्या ओपनच्या बैलाला पायऱ्याची खूप अडचण येऊ लागली. कारण आदात दुशे पाहिजे तेवढे नाही आपल्याकडे. हा. आणि आदात दुशे नसल्यामुळे थोडे ओपनचे बैल बांधून पडू लागले. त्याच्यामुळे 1-2 आदातचे, 1-2 दुशाचे असे मैदान होत राहिले. तर प्रत्येकी आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर हा खेळ नवीनच आहे. 1-2 वर्षापूर्वीपासून चालू झाला आपल्याकडे. तसं बघितलं सेकंड चालायचं. पण आता हे 3 फेऱ्याचं मैदान आवड भरपूर वाढली. पण जे आयोजक होते त्यांना पाठिंबा नव्हता कोणाचा. त्यामुळे ते कुठंतरी घाबरायचे, नको आपल्याला हे नियोजन होणार नाही. आपण याच्यात कुठंतरी चक्रात येऊ, कुठंतरी पैसा जाईन, आपल्या कुठंतरी निकाल देण्यात येणार नाही. जेवढ्या आयोजकाला आपण तयार केलं तेवढ्याला सांगितलं पूर्ण सपोर्ट करून देऊ आम्ही. त्यामुळं काय आता आता बऱ्याच ठिकाणी बघतोय आदत बैलाचाच जास्त क्रेज झाला होता. ओपन बैलांना पण कुठंतरी नाही, वाव मिळावा. आदत दुष्यांचं बी काय असं वाईट नाही, कारण आदत दुष्य पण भरपूर विक्री झाली आपल्याकडं. हा. तसं जरा विचार केला ना, आदत दुष्याचं मैदान पडल्यापासून एक 10 लाखाच्या प्लस भरपूर वासरं विकली. देवाणघेवाण दहा वाढली. 10 लाख, 15 लाख, 10 लाख, 15 लाख अशी भरपूर वासरं विकल्या गेली. चांगले नामांकित वासरं विकल्या गेली. जसे आपल्याकडे जर हे ओपनचे आदातचे मैदान चालू राहिले ना, तर भरपूर खरेदी विक्री भरपूर वाढेल. आणि आपल्याकडे जे तळागाळातले बैलगाडा मालक आहे यांना कुठंतरी न्याय भेटन आपल्याकडे मैदान वाढल्यानंतर. काय बदल झाला हो? काय सांगता येईल? बदल काय, आता भरपूर गाडा मालक त्याच्यात खुश आहे. आणि जी नवीन पिढी समजा याच्यात येते, नवीन पिढीला पण थोडी उत्सुकता वाढली ना, आपल्याकडे मैदान व्हायला लागले. त्याच्यामुळे भरपूर मैदान होऊ लागले, तर आयोजक पण वाढू लागले आणि बैलगाडा मालक पण वाढू लागले. प्रतिसाद देतात. एवढा नवीन खेळ असताना सुद्धा कोणी चुकत नाही आता. तसं जर बघितलं ना, आपल्याकडं समजा जुपणी टायमावर करतात. पण त्या दिवशी मी दिवसभर खेळाचा आनंद घेतला आणि बघितलं, आयोजन केलं. तर त्याच्यामध्ये मी बघितलं, पुढचा गट सुटेपर्यंत मागचा गट लगेच गळ्यात टाकून 2 मिनिटातच रेडी व्हायचे. पूर्ण बैलगाडा मालक, म्हणजे कुणीच तकलीफ दिली नाही आपल्याला. सुरुवातीच्या काळाला ज्यावेळेस बघितलं की 200-300 गाड्या जरी असायच्या तर अंधार पडायचा. नाही, त्यावेळेस कसं नवीन नवीन थोडं हळूहळू थोडं जरा सवय लागूस तर जडच. पण आपल्याकडं लय लवकर शिकले लोक. खूप हा, छान छान पद्धतीनं. बैलगाडा मालक पण लय तयारी भरपूर अर्जंट झाली. सुट्टी मेकर झाली, ड्रायव्हर झाले. आणि बरेचसे बैलगाडा मालक आदातचे जर बघितले तर खरेदी विक्री भरपूर वाढली आपल्याकडे. कसं आपल्याकडे जास्त रकमेचा बैल खरेदी करत नाही कोणी, कारण घरी तयार करतात. कमी रकमेचा घ्यायचा, त्याला तयार बैल करायचा. घडवणं हे छत्रपती हा, संभाजीनगरची बैल ओळख आहे. घडवतात जास्त. अजून या मैदानाबद्दल काय सांगता येईल भाऊ? हे मैदान एक नंबर आहे. मैदानाचे काय सांगायचं, तसं बघितलं तर फाट्या एक नंबर आहे. आणि 1 ते 10 फाट्या, अशी कुठलीच फाटी नाही का बैलगाडा मालकाची मला ही पाहिजे होती, मला ती पाहिजे होती. नाव ठेवण्याजोगं पूर्ण काही फाट्या सेम आहे. आणि कुठंच बैलगाडी मालकांना तकलीफ होणार नाही. नाही, तकलीफ होण्यासारखी फाटीच नाही. हे आपले सोनू शेठ हा. यांनी 2 मैदान घेतले. दोन्ही मैदान खूप छान पार पडले. सुरुवातीला मागच्या वर्षी त्यांनी 2 मैदान घेतले 2 वर्ष. तेव्हापासूनच आपल्याला थोडी आवड लागली या 3 फेरीची. बघा मित्रांनो, आणि आपल्यासोबत आहेत सोनू शेठ. नमस्ते शेठ. नमस्कार. दरवर्षी आपण मैदान या फाटीवर भरवतो. छत्रपती संभाजीनगरला ह्या खेळाचा एवढा अनुभव नव्हता. त्या टायमाला तुम्ही खेळ भरवला आणि पार पाडला. सलग आज यंदा 3रा वर्ष आहे. बरोबर आहे. सर्वात पहिले आम्ही बिनजोड अड्डा घ्यायचो इकडे या मैदानावर. हा. एक 4-5 वर्ष या मैदानावर बिनजोडचा अड्डा घेतला. म्हणजे क्षमागोंडी म्हणत होत त्याला पहिले. हा हा हा. 2 गाड्या पळायच्या 1 जानेवारीला आणि 26 जानेवारीला. पण मग कुठंतरी तिकडं मैदान चालू झाले मोठाले. मग आवड लागली त्या मैदानाची सर्वांना बघायची. मग तेच म्हणलं आपण पण गावकरी मिळून क्षमागोंडी घेण्यापेक्षा मग मोठंच मैदान घेऊ असं विचार केला आणि सक्सेस पण झालं. आज एवढ्या छानरीत्या 2 वर्ष तुम्ही मैदान पार पाडलं आणि बैलगाडी मालकांचा कुठंतरी खूप छान विचार केला आणि ते त्याच मैदानाची अजून पण आतुरता बैलगाडी मालकांना लागलेली आहे की जे मैदान दरवर्षी तुम्ही भरवता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त.
हो, झालटा केसरी मैदान हे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीने जे असतं, आता ते मैदान घ्यायचं चालूच आहे. पण आता हे भरपूर मैदान पडले हा हा. आणि आपल्याला असं कुठं वाटलं आता 1,00,000-2,00,000चे मैदान भरपूर झाले. हो. पण आता संभाजीनगर मध्ये ते असंच घडवायचं आहे आपल्याला. मोठं 2 मैदान. मैदान आता घेतले आपण. पण मग कुठंतरी आता त्याच मैदानाची आपल्याला म्हणजे बैठक आहे, ते चालू आहे, चर्चा चालू आहे. पण मोठंच मैदान घ्यायचं चाललंय आता. बैलगाडी मालकांना काहीतरी वेगळं द्यावं. बस बस. आणि मोठं मैदान समजा आपल्या भागात आतापर्यंत कुठंच झालं नाही. एक चाकण भागात झालं आणि एक सांगली भागात झालं. तसं मैदान घ्यायची तयारी चालू आहे. आता बैलगाडा कमिटीनं जर आपल्याला सपोर्ट केला तर होईल ते मैदान. आणि या खेळाची आवड एवढी वाढली की आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये एवढे छानरित्या खेळ व्हायला लागले की सातारा भागात, पुण्या भागातून बैल सुद्धा आपल्या भागात येत यायला आहेत. लागले. त्यामुळेच आपल्याला मोठं मैदान घ्यायचंय की 5,00,000चं मैदान झालंय. तिथं हा. भरपूर बैल आले पण आदत दुशाचं मैदान असल्यामुळे पूर्ण बैल आले नाही त्या भागात. हो. त्यामुळे आता ओपनचं मैदान घ्यायचं चाललं आपल्याला मोठं. सर्व बैल समजा संभाजीनगर जिल्हा, जालना जिल्ह्यावाल्यांना बघायला मिळतील. हा. हा एक कुठेतरी प्रदर्शन भरवल्यासारखंच मैदान होईल. कुठेतरी मोठे मोठे बैल बघायची जी प्रेक्षकांची इच्छा आहे इच्छा आहे ती ती पूर्ण इच्छा होईल या पूर्ण मैदानात. व्हायला पाहिजे. तसंच मित्रांनो आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध बैलगाडा मालक बालीभाऊ चौधरी. नमस्कार दादा. नमस्कार. आज आपल्या भागात सुंदर असं मैदान होत आहे. हो. काय वाटतंय कसं बऱ्याचपैकी आन- मैदान वाढले आपल्या भागात. हो, आनंद आहे ना. मैदान वाढले म्हणजे मैदान ठेवल्यामुळेच आम्ही कुठेतरी उजेडात आलो ना. हा, ही गोष्ट तर खूपच हो. महत्वाची. आता आदत वस्त्र घेऊन तर आम्ही इतक्या लांब जाऊ शकत नव्हतो बुवा, इतके अर्जंट. हो. अजून लहान आहे बुवा असं आहे. हा. पण एक सुरुवातीला एकोडपाचोडला मैदान घेतलं. मग तिथं आम्ही हाणून बघितलं तर समजा वाटलं आपल्याला हे पळतं म्हणून. म्हणून मग अशी मैदानं पडले संभाजीनगर मध्ये म्हणून सनी आपण छानरित्या मैदान व्हायला लागली. हो. तर आज मित्रांनो आवर्जून सांगेल तुम्हाला बालीभाऊ चौधरी यांचं वासरू एक 16-17 महिन्याचं आदत वासरू सलग 2 मैदानात फायनलला राहिलंय. आणि कुठंतरी मैदान भरवल्यामुळं त्या वासराला एक वासरू उजेडात आलं आणि हो. त्याला एक चांगली दिशा मिळाली. काय सांगता येईल बालीभाऊ अजून? मैदान सांगायचं म्हणजे इकडं मैदान भरू लागले ना तर म्हणजे चांगलं आहे बाबा. समजा बाबा हे आता आपले पूर्ण तर काही जाऊ शकत नाही. समजा ठोक ठोक बैलावली जात हा, होते हा. बाबा तिकडं जयशे. असेच मैदान भरले पाहिजे आपल्या हो, भागात. आपल्या इकडं अशीच म्हणजे किरकिर नाही, भनभन नाही, कोणाची काही नाही. काय बदल झाला आपल्याकडे मैदान चालू झाल्यापासून? आपल्या इकडे भरपूर बदल झाला. भरपूर म्हणजे समजा किती बी गाड्या नोंद झाल्या तिकडे कसं 8लाच गट सुटायचे म्हणले तर 8लाच. इकडे पण तेवढी एकोडपाचोडला 8ला म्हणजे 8लाच गट खाली गेले. शिस्त लागली. हो, शिस्त लागली. अजून काय बदल सांगता येईल? आणि शिस्त म्हणजे महत्वाची अशी त्याच्यात उजूक एक अशी गोष्ट झाली की बाबा पहिल्यानं कसं होतं बाबा डिरिंग करायचे बैलावाली. हा हा हा. आता तसं नाही, ऐकत आहे हा हा हा. कमिटीचं ऐकत आहे बाबा जसं आपण ऐकावं समजूतदारपणा म्हणून. घेतला. हा. मालक शांत संयमी झाला. हो. कळायला लागला हा खेळ हो. बैलगाडी बऱ्यापैकी. मालक शांत आणि संयमी झाला आणि आणि- बैलगाडी मालकाने बाली भाऊचा कुठेतरी अनुभव घ्यायला पाहिजे. कारण त्यांनी 2 वासरं त्या दिवशी फायनलला ठेवली. एक हा, नवीन एका खरेदी मैदान- केली आणि फायनलला ठेवली. तर बाकीच्या वासरावाल्याला काहीतरी विचार द्यायला पाहिजे. त्यांनी वासरू कसा फायनलला ठेवला, वासराला शिस्त कशी लावतात, हा. त्याला बैल कोणत्या ही- तोला मोलाचा हा. लावतात, असं एक नवीन पिढीला त्यांनी नाही, एक नाही, आदर्श द्यायला पाहिजे. नाही, नाही, ही नाही, गोष्ट नाही. खरंच नवीन पिढीने त्यांच्याकडून शिकली पाहिजे. आता ही गोष्ट तर नाही होऊ शकत की प्रत्येकाला बालीभाऊ समोर जाऊन शिकवावं असं हो. नाही होणार. पण आता- खरंच कुठंतरी नवीन पिढीला नाही तसं भरपूर पिढीला त्यांनी एक आदर्श द्यायला पाहिजे. तसं जर बघितलं ना, आता मी 2-3 पोरं राहिलं, एक ड्रायव्हिंग शिकली बैल हाणायची. हा. तर ते ड्रायव्हर बनले आणि मागच्या मैदानात ह्या मैदानात एक फायनलला राहिला एक ड्रायव्हर. एकोडपाचोडच्या मैदानात एक जण फायनलला राहिला. ते म्हणजे एक कुठेतरी खुश झाले. तसे एक बाली भाऊना पण कोणाला तरी एक आदर्श द्यायला पाहिजे. फायनलला वासरू कसा ठेवायचा. तुमचा अनुभव आहे. आता भरपूर मैदानं झाली हा. पण मी वासरू आदत असल्यामुळं मी वासरू एक 10 ते 15 दिवसाच्या गॅपनं काढतो. आता घरी समजा व्यायाम चालू राहतो पण आदत वासराला कमीत कमी 10 दिवसाचा गॅप द्यायला पाहिजे. 3 फेरे पळायचं आहे. जरी आपण म्हणलो आज इथं मैदान भरलं आपण एकच फेरा पळलो हा. पण तो मैदानातून येऊन घरी जातो. शेवटी त्याला 3 फेऱ्यासारखं होतच. त्याच्यापेक्षा आदतवाले आहे ना काय जपून जर खेळायचं म्हणलं तर आदतवाले आहे ना कमीत कमी 10 दिवसाचा गॅप द्यायला पाहिजे. तर बैलावाल्याला काही फरक पडत नाही कारण की त्याचे बैल समजा 4 दात 6 दात होईल राहते त्याला राहतील राहते समजा. कुठंतरी बालीभाऊंचा अनुभव बोलतोय कारण की खूप दिवसांचा अनुभव आहे.
आणि छानरीत्या त्यांनी खूप चांगली चांगली बैल घडवून मोठ्या मोठ्या दावणीला आज पण त्यांची बैल पळतायत आणि अनुभव आहे. आणि खरंच नवीन पिढीने त्यांचा अनुभव घेतला पाहिजे आणि त्या अनुभवाचा नक्कीच त्यांना कुठेतरी फायदा होईल. खूपच छानरीत्या मित्रांनो बालीभाऊंनी, दोराभाऊंनी, सोनूभाऊंनी आपल्याला खूप छानरीत्या माहिती दिली आहे बघा मित्रांनो. आणि आवर्जून या मैदानाला या आणि मैदानाचा आनंद घ्या. चांगल्या पद्धतीनं आपलं सहभाग नोंदवा आणि कुठंतरी चांगल्या रकमेचं, चांगल्या बक्षिसाचं मैदान भरलेलं आहे. या मैदानाचा आनंद तुम्हाला घेता यावा म्हणून थोडीशी सुधारणा करून आजच दुसरा बैलाचं मैदान आतापर्यंत पार पडत होतं आणि बैलगाडी मालकांचा विचार करून दुसरा बैलाचं मैदान यावेळेस थोडंसं त्या मैदानाला थांबवता ओपनचं मैदान घेण्यात आलेलं आहे. आणि ओपनच्या बैलांनी खूप छानरीत्या पळण्यासाठी फाटी पण बघू शकता. मागच्या फाटीपेक्षा बी अजून त्या गोष्टीत काही गोष्टी दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि खूप छानरीत्या मैदान तयार केलेलं आहे. तर नक्कीच या आणि आपला सहभाग नोंदवून खेळाचा आनंद घ्या. धन्यवाद.